अजयच्या आयुष्याची ही गाथा महाराष्ट्राच्या एका दुर्गम कोपऱ्यात असलेल्या एका अतिशय छोट्या गावातून सुरू होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या त्या गावात न धड रस्ते होते न रोजगाराच्या संधी. अजयचे वडील एका स्थानिक गिरणीत कामाला होते, पण गिरणी बंद पडली आणि घरातील आर्थिक चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले. परिस्थिती इतकी खालावली की दिवसातून 2 वेळा पोटभर अन्न मिळणेही कठीण झाले होते. अजय त्यावेळी जेमतेम 10-12 वर्षांचा असेल. ज्या वयात मुलांच्या हातात खेळणी आणि पुस्तके असायला हवीत, त्या वयात अजयला घराबाहेर पडून कामाचा शोध घ्यावा लागला. रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये शंकर नावाचा एक वृद्ध माणूस चहाची टपरी चालवायचा. तिथेच अजयला चहाचे ग्लास धुण्याचे काम मिळाले. सुरुवातीला त्याला ते काम करताना खूप संकोच वाटायचा, विशेषतः जेव्हा त्याच्या शाळेतील मित्र तिथून प्रवास करायचे. पण अजयने मनाशी पक्की ठरवले होते की काम कोणतेही असो ते प्रामाणिकपणे करायचे. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेव्हा गाव अजून झोपलेली असायचे, तेव्हा अजय कोळशाची शेगडी पेटवायला सुरुवात करायचा. धुराने त्याचे डोळे लाल व्हायचे, खोकला यायचा, पण हातातील फडकं कधीच खाली ठेवलं नाही. त्याने हळूहळू चहा बनवण्याची कला आत्मसात केली. शंकर काका त्याला नेहमी सांगायचे की चहा फक्त दूध आणि साखरेचं मिश्रण नसतो, तर तो बनवणाऱ्याच्या हाताची चव आणि मनातली माया असते. अजयने ही शिकवण गाठीशी बांधली. तो ग्राहकांकडे बघून त्यांची मानसिकता ओळखू लागला. स्टेशनवर येणारे प्रवासी नेहमी घाईत असायचे, पण अजयचा 1 कप गरम चहा त्यांना 5 मिनिटांची विश्रांती द्यायचा. त्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून अजयला स्वतःच्या कष्टाचं चीज झाल्यासारखे वाटायचे. त्याने तिथे काम करता करता लोकांचं निरीक्षण केलं. चहाच्या टपरीवर राजकारणापासून ते जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत सर्व विषयांवर चर्चा व्हायच्या. अजय फक्त चहा द्यायचा नाही, तर तो त्या चर्चांमधून जगाचे व्यवहार शिकत होता. काही वर्षे अशीच गेली आणि अजय आता तरुण झाला होता. त्याच्या मनात आता स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा प्रबळ झाली होती. पण भांडवल कुठून आणणार? त्याने गेली अनेक वर्षे आपल्या पगारातील आणि बक्षिसातील मिळालेला प्रत्येक रुपया आईकडे जमा केला होता. त्या साठवलेल्या पैशातून त्याने शहरात जाण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या किंवा मुंबईच्या गर्दीत आपली अस्तित्व निर्माण करणे सोपे नव्हते. अजय जेव्हा पहिल्यांदा मुंबईत उतरला, तेव्हा त्या अफाट गर्दीला पाहून तो हादरून गेला होता. खिशात मोजकेच पैसे आणि डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन तो दादरच्या पदपथावर उभा होता. सुरुवातीचे काही दिवस त्याने एका मोठ्या कॅफेमध्ये वेटर म्हणून काम केले. तिथे त्याला व्यवसायाचे आधुनिक रूप पाहायला मिळाले. तिथले स्वच्छता, कामगारांचे वागणे, बिलिंग सिस्टीम आणि ब्रँडिंग या गोष्टींनी तो थक्क झाला. त्याला समजले की आपला चहा चांगला असून चालणार नाही, तर तो मांडण्याची पद्धतही तितकीच आकर्षक असावी लागेल. अजयने वेटरचे काम करत असतानाच मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरून चहाच्या मार्केटचा अभ्यास केला. त्याने पाहिले की लोक 5 रुपयांच्या टपरीवरही चहा पितात आणि 200 रुपयांच्या कॅफेमध्येही. पण मध्यमवर्गीयांसाठी असा एकही ब्रँड नव्हता जो टपरीची चव आणि कॅफेची स्वच्छता एकत्र देईल. हीच ती संधी होती जी अजयने ओळखली. त्याने नोकरी सोडली आणि आपल्या साठवलेल्या पैशातून एका गजबजलेल्या भागात एक छोटी गाळा भाड्याने घेतला. तिथे त्याने अजयचा चहा नावाचे एक साधे पण अत्यंत स्वच्छ दुकान सुरू केले. त्याने चहासाठी खास पितळी भांडी आणि मातीचे कप वापरले. त्याच्या चहाची पहिली खासियत होती त्याचा विशिष्ट मसाला, जो त्याने स्वतः अनेक प्रयोग करून तयार केला होता. सुरुवातीचे काही महिने खूप कठीण गेले. लोक नवीन दुकानात यायला घाबरायचे. अजय स्वतः बाहेर उभा राहून लोकांना मोफत चहाची चव चाखायला द्यायचा. एकदा ज्याने तो चहा पिला, तो पुन्हा फिरून अजयच्याच दुकानात येऊ लागला. व्यवसाय वाढू लागला तशी आव्हानंही वाढली. अजयच्या यशाने आजूबाजूच्या प्रस्थापित दुकानदारांना पोटशूळ उठला. त्यांनी अजयला त्रास देण्यास सुरुवात केली. कधी महापालिकेच्या तक्रारी केल्या, तर कधी पुरवठादारांना फूस लावून माल बंद केला. पण अजयने या संकटांना घाबरण्याऐवजी संयमाने घेतले. त्याने स्वतःचे दूध संकलन केंद्र सुरू केले आणि थेट शेतकऱ्यांकडून चहापत्ती खरेदी करायला सुरुवात केली. यामुळे त्याच्या चहाची किंमत कमी झाली आणि गुणवत्ता वाढली. त्याने आपल्या दुकानात काम करण्यासाठी आपल्या गावातीलच गरजू तरुणांना बोलावले. त्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना व्यवसायात भागीदार बनवले.
यामुळे त्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली. अजयचा चहा आता केवळ एक दुकान राहिले नव्हते, तर ते एक विश्वासाचे नाव बनले होते. त्याने हळूहळू शहरात दुसरी आणि मग तिसरी शाखा उघडली. अजयने काळानुसार स्वतःला बदलले. त्याने आपल्या व्यवसायाचे डिजिटलायझेशन केले. चहाची ऑर्डर देण्यासाठी त्याने एक मोबाईल ॲप विकसित केले. मोठ्या IT कंपन्यांच्या बाहेर त्याने टी ट्रक सुरू केले. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी त्याने चहाचे विविध प्रकार जसे की तंदुरी चहा, गुळाचा चहा आणि औषधी चहा बाजारात आणले. त्याचा ब्रँड आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून शेजारील राज्यांतही पोहोचला होता. अजय आता एका मोठ्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता, पण त्याचे वागणे अजूनही त्या टपरीवरच्या मुलासारखेच साधे होते. तो दर महिन्याला आपल्या कर्मचाऱ्यांसोबत बसून चहा प्यायचा आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचा. त्याने आपल्या नफ्यातील मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षणासाठी देण्यास सुरुवात केली. आज अजयच्या उद्योगाचा विस्तार इतका मोठा झाला आहे की परदेशी कंपन्या त्याच्याशी हातमिळवणी करण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या स्टेशनवर त्याने ग्लास धुतले होते, आज त्याच स्टेशनच्या बाहेर त्याच्या ब्रँडचे एक मोठे आउटलेट आहे. अजयचा हा प्रवास थक्क करणारा आहे, कारण यात कोणतीही जादू नव्हती, तर फक्त आणि फक्त कठोर परिश्रम होते. त्याने हे सिद्ध केले की परिस्थिती तुम्हाला गुलाम बनवू शकत नाही, जर तुमच्याकडे ती बदलण्याची जिद्द असेल. एका साध्या चहाच्या टपरीवरून सुरू झालेला हा प्रवास आज एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगापर्यंत पोहोचला आहे. अजय आजही आपल्या जुन्या मित्रांना भेटतो तेव्हा तेच सांगतो की ध्येय मोठे ठेवा आणि ते गाठण्यासाठी स्वतःला झोकून द्या. यश हे कोणाची जहागीर नसते, ते कष्टाने मिळवावे लागते. अजयची ही कथा येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक ठरेल, कारण यात शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी ताकद आहे. हा अजयचा प्रवास आपल्याला शिकवतो की आयुष्यात शॉर्टकट नसतात. प्रत्येक पायरी चढताना आलेला अनुभव हा पुढील मोठ्या यशाची शिडी असतो. अजयने केवळ पैसा कमावला नाही, तर त्याने हजारो हातांना काम दिले आणि समाजाला एक नवा विचार दिला. चहाच्या कपातील ती वाफ आजही त्याला त्याच्या संघर्षाची आठवण करून देते आणि तोच धूर आता यशाच्या शिखराकडे जाणाऱ्या वाटेवरचा सोबती बनला आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.